नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं माझ्या ऑल इन वन यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। तर आज आपण मराठी सुगम भारती इयत्ता 5वी पाठ क्रमांक 19 पलीकडे ओढ्यावर या कवितेचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत। त्यातला पहिला प्रश्न आहे प्रश्न 1, जोड्या जुळवा। तर आपल्याला इथे अ गट आणि ब गट यांच्या योग्य जोड्या जुळवायच्या आहेत। अ गटात दिलेला आहे ओढ्यावर, तर त्याचं उत्तर आहे गाव। 2 आहे झाडा झुडपांत, तर त्याचं उत्तर आहे घर। 3 आहे गावातून, तर त्याचं उत्तर आहे वाट। 4 आहे ओट्यावर, तर त्याचं उत्तर आहे वृंदावन। आणि 5 आहे दारात, तर त्याचं उत्तर आहे आई। पुढचा प्रश्न आहे प्रश्न 2, रिकाम्या जागी कवितेतील योग्य शब्द लिहा। अ, टिंब टिंब सुंदर, तर याचं उत्तर आहे माझे गाव ते सुंदर। आ आहे चिमुकली टिंब टिंब, तर उत्तर आहे चिमुकली हीच वाट। ई आहे लहानसे, उत्तर आहे लहानसे माझे घर। पुढचा प्रश्न प्रश्न 3 आहे खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा व लिहा। तर आपल्याला इथे खाली दिलेल्या अर्थाच्या कवितेतील ओळी शोधायचे आणि लिहायचं आहे। त्यातला प्रश्न अ आहे कवीला घरी जाण्याची ओढ आहे, तर कवितेतील ओढ आहे उत्तर आहे मला ओढून या नेते माझ्या घराशी ही थेट। आ आहे कवीच्या भावंडाचे कवीवर प्रेम आहे, तर कवितेत आलेली ओळ आहे माझ्या भावंडाचा मेळा घरी गेल्यावर होतो माझ्या भोवताली गोळा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न 4, तुमच्या घराचे वर्णन लिहा। तर आपल्याला इथे आपल्या घराचे वर्णन लिहायचं आहे। याचं उत्तर तुम्ही तुमच्या शब्दात देखील लिहू शकता। आपल्याला इथे अशा पद्धतीने उत्तर लिहिता येईल। तर माझे घर छोटे व सुंदर आहे। माझ्या घराच्या अंगणात खूप फुलझाडे आहेत। माझे घर 3 खोल्यांचे आहे। माझ्या घराच्या खिडकीतून खूप प्रकाश व हवा येते। माझ्या घराला पिवळा रंग दिला आहे। तर या प्रश्नाचे उत्तर तुम्ही तुमच्या शब्दात देखील लिहू शकता। तुमच्या घराचं वर्णन इथं करायचं आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न 5, शेवटचे अक्षर समान असणारे कवितेतील शब्द लिहा। तर आपल्याला इथे शेवटचे अक्षर समान असणारे कवितेतील शब्द लिहायचे म्हणजे रायमिंग वर्ड्स लिहायचे। आपल्याला इथे अ आहे सुंदर, तर सुंदरचं आहे कवितेतील शब्द घर। आ आहे वाट थेट। ई आहे मेळा गोळा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न 6, उदाहरण वाचा तसेच शब्द लिहा। तर आपल्याला ते उदाहरण वाचायचं आहे आणि तसे शब्द लिहायचे आहेत। उदाहरण आहे लहान लहानसे, तर त्यातलं एक आहे थोडे, थोडेचं काय येईल थोडेसे। आणि 2 आहे जावे, उत्तर येईल जावेसे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न 7, गोलात दिलेला शब्द वाचा, त्याच्याशी संबंधित इतर कोणते शब्द तुम्हाला आठवतात ते बाजूला लिहा। आठवलेल्या सर्व शब्दांचा एकत्रित वापर करून शाळेची माहिती लिहा। तर गोलात कोणता शब्द दिलेला आहे शाळा, आणि वर दिलेला आहे पुस्तक आणि खाली दिलेले आहे मैदान। तर शाळेबद्दल आपल्याला कुठल्या गोष्टी आठवतात ते बाजूला लिहायचं आहे आणि ते सर्व एकत्रित करून आपल्याला शाळेची माहिती लिहायची आहे। मग शाळा म्हटल्यावर काय आठवतं आपल्याला शिक्षक, त्याच्यानंतर आठवतं ग्रंथालय, त्याच्यानंतर आहे प्रयोगशाळा, त्याच्यानंतर आहे मैदानी खेळ, आणि त्याच्यानंतर आहे मित्र, आणि त्याच्यानंतर आहे गृहकार्य। तर हे सगळे शब्द एकत्रित करून आपल्याला शाळेची माहिती लिहायची आहे। तर उत्तर येईल माझ्या शाळेची इमारत अतिशय सुंदर व मजबूत आहे। माझ्या शाळेत एक मोठा मैदान आहे। मी माझ्या मित्रांसोबत मैदानी खेळ खेळतो। आमचे शिक्षक आम्हाला प्रेमाने शिकवतात। मी माझ्या शाळेच्या ग्रंथालयात पुस्तके वाचतो
आम्ही शाळेच्या प्रयोगशाळेत वेगवेगळे प्रयोग करतो. मी माझा गृहकार्य नियमितपणे करतो. मला माझी शाळा खूप आवडते. तर विद्यार्थी मित्रांनो, कवितेचे प्रश्न आणि उत्तरे येथे संपलेले आहेत. प्रश्न आणि उत्तरे व्यवस्थित आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या ऑल इन वन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.